नाशिकमध्ये तपोवनातील 1725 झाडे तोडून महाकुंभ मेळावा संपन्न होणार. वृक्षतोड करून किंवा जंगले संपून एखादा प्रकल्प किंवा विकास होत असेल तर तो विकास नकोय आम्हाला. कुंभ मेळावा इतका धार्मिक, पवित्र आणि पारंपरिक उत्सव कशाला गालबोट लावताय त्याला वृक्षतोड करून? काय हिंदूंनाच विरोध करायला लावताय? त्यातूनच शिक्षित आणि सुशिक्षित, श्रद्धा आणि अंधश्रद्धा असा समज निर्माण होतो. नाशिक महानगरपालिका आयुक्त करिश्मा नायर यांचे स्पष्टीकरण: 10 वर्षाखालील वयाची असलेली झाडे तोडली जाणार, त्या जागी नवीन झाडे लावली जाणार. अहो, कोणत्या झाडांना किती मार्किंग केले हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय. आणि पर्यावरणप्रेमी झाडांना मिठी मारून का आंदोलन करतायत मग? हिंदू धर्म खूप विस्तृत आहे हो. हिंदू धर्म निसर्गाचीच पूजा करतो, नद्या, डोंगर यांना पूजतोय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश पंचभूतांची, पंचतत्वांची पूजा करतोय. जर प्रकृतीला हानी पोहोचून एखादं धर्मकार्य होणार असेल तर ते मग शुभ कसं ठरणार?